हॅलो फ्रेंड्स, मधुरा हियर. आज आपण एसआयपी कॅल्क्युलेशन बघतोय, पण छोटंसं त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. एक व्यक्ती एक नॉर्मल एसआयपी करते आणि दुसरी व्यक्ती एक छोटंसं ट्विस्ट करून वेगळ्या पद्धतीने एसआयपी करते. मग त्याच्याने काय त्यांना बेनिफिट मिळतोय ते आपण बघणार आहोत. चला तर मग पाहूया. सीताने एसआयपी चालू केली 1000ची. अजून कधी रेट ऑफ इंटरेस्ट आपण 12% आणि 10 वर्षासाठी त्यांनी केली. टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे 1,20,000 आणि तिला 10 वर्षांनी रिटर्न्स मिळाले 1,04,000, म्हणजे तिची मॅच्युरिटी अमाऊंट झाली 2,24,000. आता आपण गीताची एसआयपी बघूया. गीतानी काय ट्विस्ट केलं ते. गीतानी एसआयपी बरोबर एक लमसम अमाऊंट पण इन्व्हेस्ट केली. तिने 500 रुपयाची एसआयपी चालू केली आणि 60,000 रुपये लमसम मध्ये गुंतवले. रेट ऑफ रिटर्न आपण सेम अजून करूया 12% आणि पिरियड पण सेम 10 वर्ष. टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट पण सेम झाली आहे 1,20,000. आता आपण रिटर्न्स पाहूया. लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती 60,000, त्याचे रिटर्न्स मिळालेत 1,26,000 आणि एसआयपी मधून रिटर्न्स मिळाले 52,000, म्हणजे टोटल मॅच्युरिटी अमाऊंट झाली 2,98,000, म्हणजे 74,000 तिला एक्सेस मिळाले मॅच्युरिटी अमाऊंट मध्ये. तर पाहिलं ना तुम्ही, एक छोटंसं ट्विस्ट करून कसं त्यांना एक मोठं वेल्थ जनरेट करायला फायदा झाला. तर तुम्ही पण असंच करा आणि अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा. थँक्यू.